विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि अमित शहांची भेट घेणार. कांदा प्रश्नी आज दिल्लीत बैठक. अमित शहा यांच्यासोबत सायंकाळी 4 वाजता बैठक. बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री CR पाटील यांची उपस्थितीत बैठकीचं आयोजन. मवियाची विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. दुपारी 2 वाजता टिळक भवन इथे बैठकीचं आयोजन. तर खासदार श्रीकांत शिंदे मराठवाडा दौऱ्यावर. आज जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे करणार भाजपात प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. खात्रीलायक सूत्रांची माहिती. तर राज्यात चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर गवताची लागवड करणार. बचत गट बेरोजगार संस्थांशी शासनाचा भाडेकरार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बावनकुळेंची महत्त्वाकांक्षी योजना. महाराष्ट्रात 89,000 कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार. 5 महत्त्वाच्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची मंजुरी. राज्यात 20,000 रोजगार निर्मिती होणार. प्रवीण दरेकरांचा हर्षवर्धन सपकाळांवर हल्लाबोल. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध. महाराष्ट्र अशा वक्तव्यांना थारा देत नाही. फडणवीसांवर टीका करणं हेच सपकाळांचं काम. दरेकरांचा हल्लाबोल. कॉक्रोच पार्टीवर अरुण सावंत यांची प्रतिक्रिया. सगळ्यांची झोप कॉक्रोच पार्टीनं उडवली. देशातील तरुणांचा कॉक्रोच असा उल्लेख केल्यानं तरुण आक्रमक असं वक्तव्य. आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये रिक्षाने प्रवास. रामकुंड ते गो काळाराम मंदिरापर्यंत आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे, सुनील भुसारा यांनी केला रिक्षाने प्रवास. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना जामीन. 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन. वाघोली पोलीस स्थानकात लवांडे यांच्या विरोधात एका महिलेनं केला होता गुन्हा दाखल. क्षितिज ठाकूर शिवसेनेच्या वाटेवर. लवकरच शिवसेनेत पक्षप्रवेश होणार. एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पक्षप्रवेश होणार. क्षितिज ठाकूर यांना विधान परिषदेमधून शिवसेनेचा उमेदवार म्हणून संधी दिली जाणार. सूत्रांची माहिती. मलनिसारण योजनेसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर. विरोधकांचे सभात्याग. धुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या सदस्यांचा कर्ज घेण्यास विरोध दर्शवत सभागृहातून सभात्याग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा. 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा. विधान परिषद निवडणुकीवर चर्चेची शक्यता. कांदा प्रश्नी टीका करताना सपकाळांची जीभ घसरली. सपकाळांकडून मोदी फडणवीसांचा एकेरी उल्लेख. सपकाळ दलिंदर तर मोदी आणि फडणवीस धुरंधर. नवनाथ बन यांचं सपकाळांना प्रत्युत्तर. कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आक्रमक. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाजलं. महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची मागणी. नायगावची लॉटरी 3 बिल्डिंगच्या सांगण्यावरून रद्द. लॉटरी रद्दला उबाठाच्या 3 बिल्डिंगचे रहिवासी कारणीभूत. दलित लोक बाजूला नको, रहिवाशांचं म्हणणं. शिवसेना नेते राजू वाघमारेंचा दावा. जळगावमध्ये आमची ताकद. जळगाव विधान परिषदेवर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय घेतला जाणार. विधान परिषदेच्या जागेवर फार काही तिढा नाही, महाजनांचं वक्तव्य. तर विधानसभा निवडणुकीत ठाणे पालघरची जागा भाजपनं लढवण्याची मागणी. पालघरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. भाजपला या जागेवरून अजून प्रतिनिधित्व मिळाल्यानं मागणी. ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही आपत्ती म्हणून जाहीर करा. शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची मागणी. तर नीट पेपरफुटी प्रकरण. पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी विविध शिक्षक संघटनेचं आंदोलन. आझाद मैदानात आंदोलन करणार. छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिर परिसर विकासाला हिरवा कंदील. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणानं विकास आराखड्यात 6 वर्षांनंतर मंजुरी. भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारणार.
नाशिकमध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप. जिल्हाप्रमुख अश्लील मेसेज करत असल्याचा आरोप. महिला पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार. डीजी सूर्यवंशी यांच्या विरोधात महिलांचे गंभीर आरोप. जळगावातील श्यामनगर परिसरात वीज पुरवठा खंडित. गेल्या 30 तासांपासून वीज पुरवठा खंडित. शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती. 29 आणि 30 मे रोजी धाराशिवमध्ये साहित्य संमेलन आयोजित. प्रताप सरनाईक यांचा विशेष सन्मान होणार. मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं करण्यात येणार सन्मान. तर पुण्यात पोलीस दलातील 5 IPS अधिकाऱ्यांची बदली. अधिकाऱ्यांसह 9 पोलीस उपायुक्तांच्याही बदल्या. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांच्याच बदल्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस. राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार. नागपूर शहर पोलीस दलात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भर. सुरक्षा आणि पेट्रोलिंग अधिक प्रभावी करण्यासाठी बॅलन्सिंग स्कूटरचा वापर केला जाणार. धाराशिवमध्ये मापाडी हमाल कामगारांचा सरकार विरोधात एल्गार. शासन निर्णयाविरोधात आंदोलन. शासनानं तत्काळ हा निर्णय रद्द करण्याची मागणी. जळगावच्या तापमानात मोठी वाढ, त्यामुळे जनजीवन विस्कळीत. याच पार्श्वभूमीवर स्वामीनारायण मंदिरामध्ये देवांच्या मूर्तीवर चंदनाचा लेप आणि मोगऱ्याच्या फुलांची आरास. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शांतता समितीची बैठक. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी. एका लग्नाची अनोखी गोष्ट. 3500 ग्रामस्थांचा काढला अपघाती विमा. सिद्धेश्वर मंजुषाच्या लग्नात समाजसेवेचा आदर्श. नांदेडच्या बहादरपुरा गावासाठी पेठकर परिवाराचा अनोखा उपक्रम. नंदुरबार जिल्ह्यात घरगणनेला सुरुवात. जिल्ह्यात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू. 3500हून अधिक प्रगणक घराघरात पोहोचले. पारदर्शक जनगणनेसाठी प्रगणकांची जिल्हाभरात मोठी कसरत. तर गायीला राष्ट्रीय पशु जाहीर केलं पाहिजे. अमरावतीत मुस्लिम समाजाची मागणी. सरकार जे निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी आम्ही मुस्लिम समाज करणार. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कल्याण बदलापूर महामार्ग निकृष्ट दर्जाचा. रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्याचं चित्र. 50 कोटींचा महामार्ग निकृष्ट दर्जाचा. बीडच्या मातोरी इथे PSI मुलाकडून मुलीची फसवणूक. PSI पवन निंबाळकर विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लग्न काही दिवसांवर असतानाच PSI नवरदेवाकडून लग्नास नकार. तर रायगडमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक उपकरणांचं वाटप. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत. भीमाशंकर मंदिर सुरू होण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता. 31 मे रोजी मंदिर खुलं होण्याची शक्यता कमी. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे भाविकांचं लक्ष. आळंदीत माऊली मंदिरात दानपेटीवर डल्ला प्रकरण. मंदिरातल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार. चोरीनंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. आरे कॉलनीत हाय व्होल्टेज ड्रामा. आरे कॉलनीच्या जंगलात आरोपीचा तासभर थरार. अटकेच्या भीतीनं आरोपीचं झाडावर चढून आत्महत्येचं नाटक. पोलिसांनी समजूत काढत आरोपीला खाली उतरवलं. सिंधुदुर्गातील अनेक भागात महसूल विभागातर्फे नद्यांमधील गाळ उपसा सुरू. यामुळे शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये निर्माण होणारी पूरस्थिती नियंत्रणात येणार. कामगाराचा अधिकाऱ्याच्या टेबलावर उभा राहून फाशी घेण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या साखर कारखान्यातील घटना. पगाराचे पैसे थकवल्यानं शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल. सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण. जागतिक अर्थव्यवस्थेचा सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम. अकोला शहरातील काही भागातील पाणीपुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. अपघातात जलवाहिनी नादुरुस्त झाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच मराठीचे धिंडवणे. प्रवेशद्वाराच्या सूचना फलकावर अशुद्ध मराठी. कर्मचारी अधिकाऱ्यांनाच मराठीचे धडे शिकवण्याची गरज आहे का, सवाल उपस्थित. बीडमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांकडून संत महंतांना अपमानास्पद वागणूक. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर हकलल्याचा आरोप. सांप्रदायिक क्षेत्रातील लोकांकडून संताप व्यक्त करत निषेध. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक. वर्षा उसगावकरांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा.
अभिनेत्री नीलम शिर्केंची निवडणुकीतून माघार, व्हीसीद्वारे उपस्थित राहत माघारीचा अर्ज केला दाखल. तर धुळ्यात बकरी ईद पूर्वी बोकड बाजारात मोठी गर्दी, बाजारात 65,000पर्यंत बोकडाचा भाव. बकरी ईद पूर्वी बाजारात आणखी गर्दी वाढण्याची शक्यता. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केली पाहणी. पुढील 3 ते 4 महिन्यात रेल्वे मार्ग पूर्ण होणार, वर्तवली शक्यता. वर्ध्यात वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम. 2 दिवसांच्या मोहिमेत 16 चालकांवर कारवाई. हेल्मेट, सीट बेल्ट आणि वाहतूक नियम पाळण्याचं आवाहन. रायगडात 1.25 लाखाहून अधिक नागरिकांची पाण्यासाठी वणवण. 73 गावं आणि 255 वाड्यांना 70 टँकर्सने पाणी पुरवठा. जनगणना करताना राज्यातील 3 शिक्षकांचा मृत्यू. कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास अनुदान आणि कुटुंबियांना अनुकंपाखाली नोकरी देण्याची मागणी. कोल्हापूर शिक्षक महासंघाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तर अत्याचार प्रकरणातील दोषी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग पुन्हा तुरुंगाबाहेर. 16व्यांदा पॅरोल मंजूर. सोलापूर जिल्ह्यात इंधन खरेदीवर कोणतंही बंधन नाही, नागरिकांनी इंधन साठा करू नये. सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचं आवाहन. सोलापुरात गोकुळ शुगर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक. थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. लहान मुलांसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी. मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. कांद्याला 20 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. नांदेडच्या मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. मेलोडी खाओ, डिझेल भूल जाओ अशा घोषणा. चॉकलेट वाटप करत केंद्र सरकारचा निषेध. तर मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या पीक विम्याच्या रकमेपासून अद्याप शेतकरी वंचित. परभणीच्या गुंजेगाव शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. उजनी उजव्या कालव्यातून मान नदीत पाणी सोडण्याची मागणी. शेतकरी आक्रमक. पाणी न सोडल्यास कार्यालयाची तोडफोड करण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या. दोषी कारखानदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित. रायगडच्या माडप ठाकूरवाडी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. रस्त्याच्या कामाला आदेश देऊनही अद्याप रस्त्याचं काम अपूर्ण. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत प्रशासनाचं वेधलं लक्ष. पनवेलच्या श्री गणपती इंग्लिश मीडियम स्कूल विरोधात अनिल ढवळे यांचं आमरण उपोषण. मुख्य विश्वस्तांवर बनावट कागदपत्रांबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर कांदा प्रश्नी सोलापूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. सोलापूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको. खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात आंदोलन. गडचिरोलीत उष्माघाताचा पहिला बळी. 46°C तापमानामुळे नागरिकांचे हाल. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात उष्णतेचा कहर. नागरिकांच्या मोबाईलवर आता थेट एक्स्ट्रीमली सिव्हिअर अलर्टचे संदेश. तर चंद्रपुरात तापमान 47.4°. भीषण उष्णता बघता पालिका प्रशासनाकडून शहरात पाण्याचे फवारे. याशिवाय शासकीय रुग्णालयात शीतगृहाची निर्मिती. महागाव तालुक्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त. जोरदार पावसामुळे सवना शेत शिवारात शेतकऱ्यांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे जनावरं देखील जखमी. जालना जिल्ह्याला 2 दिवसीय येलो अलर्ट. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेमुळे दक्षता घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. तर वाशिमच्या रिसोड शहरात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र तारांबळ. तर पावसामुळे वातावरणात मात्र गारवा निर्माण. अमरावती शहरात अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. अकोल्यात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. प्रतिकात्मक सिलेंडर घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी. धुळ्यात पेट्रोल डिझेल टंचाईची समस्या गंभीर. शेतकरी आणि व्यावसायिकांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. 15 ते 20 पेट्रोल पंप आजही बंद अवस्थेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये दररोज 40 लिटर डिझेल द्या. खासदार अमर काळेंची प्रशासनाकडे मागणी. डिझेलसाठी 10 ते 20 किलोमीटर प्रवासामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान.
तर जालन्यात पेट्रोल पंपावर राडा करणाऱ्यांना चोप. परतूर तालुक्यातील वाटूर येथील घटना. पेट्रोल पंपावर राडा करणाऱ्यांना ग्रामस्थांकडून चोप. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपावर धाड. कोणीही स्टॉक करू नये, तसं केल्यास संबंधित डीलरवर कारवाई करणार असा इशारा. 23 मे रोजी राज्यात पेट्रोल डिझेलची जास्त विक्री. 23% अधिक पेट्रोल, 52% अधिक डिझेल विकलं गेलं. काही जिल्ह्यात 100% पेक्षाही जास्त विक्री झाली. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती. पथकं खत बियाणं विक्री करणारी दुकाने तसेच गोदामांची तपासणी करणार. अवकाळीचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात पावसामुळे आंबा नासला, दरही कोसळला. जालन्यात शेतकऱ्यानं मोसंबीवर फिरवला जेसीबी, विहिरींनी गाठला तळ. वडिलासुरा गावातील बागायतदारांवर आर्थिक संकट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.